नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. देशातलं महत्त्वाचं शहर असलेल्या पुण्यामध्ये ट्रॅफिक, बांधकाम, कारखाने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या धुरांमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धुलीकण पसरतात आणि त्यामुळेच पुण्यात हवा प्रदूषण वाढत असल्यामुळे महापालिकेने पाणी फवारण्याचा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी फॉग कॅनॉन नावाच्या मशीन असलेली वाहनं पुण्यातल्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. तर हा उपक्रम नेमका काय आहे आणि फॉग कॅनॉन मशीनचा पुणेकरांना कसा फायदा होईल, पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. शहरातील मुख्य रस्त्यांवरील हवेमध्ये असलेली धूळ कमी करण्यासाठी आणि हीच धूळ जमिनीवर स्थिरावण्यासाठी फॉग कॅनॉन मशीन फायदेशीर ठरते. फॉग कॅनॉन मशीनसाठी एका CNG इंधन वापरणाऱ्या ट्रकच्या चॅसीवर 600 लिटरची स्टीलची टाकी बसवण्यात येते. ट्रकच्या मागील बाजूस हाय प्रेशर पंप पॉवर असलेली फॉग कॅनॉन मशीन बसवण्यात येते आणि या मशीनमध्ये 22 पाण्याचे नोझल बसवण्यात आले असून त्यामधून 10 किलोग्राम सिक्वेन्स सेंटीमीटर एवढ्या प्रेशरनं 50 मायक्रॉन पर्यंतचे पाण्याचे अतिसूक्ष्म कण बाहेर फेकले जातात. त्यामुळे हवेतील धुलीकणांचं प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोडासा थंडावाही मिळतो. पुणे शहरातील एकूण 5 परिमंडळासाठी या 5 मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. वर्दळीच्या मुख्य ठिकाणांवर आणि जास्त ट्रॅफिक असलेल्या रस्त्यांवर या मशीन दिवसांमध्ये फिरून पाण्याचे फवारे मारत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवाजीनगर ते बाणेर म्हणजेच पुणे विद्यापीठ रस्ता, पुणे महानगरपालिका भवन ते वारजे म्हणजेच कर्वे रस्ता, स्वारगेट कात्रज कोंढवा अर्थात सातारा रस्ता, स्वारगेट शिवाळेवाडी म्हणजेच सोलापूर रस्ता, संगमवाडी एरवडा ते केसनंद फाटा आणि दांडेकर फुल धायरी फाटा अर्थात सिंहगड रोड या रस्त्यांवर या फॉग कॅनॉन मशीन कार्यरत आहेत. अशा प्रकारच्या मशीन्स दिल्ली, चंदीगडसह पिंपरी चिंचवड व देशातील इतर शहरांमध्ये वापरण्यात येत आहेत. पुणेकरांसाठी या मशीन नवीन असल्यानं रस्त्यांवर या मशीन पाहून पुणेकर काहीसे आश्चर्यचकित होताना दिसत आहेत. तर याच फॉग कॅनॉन मशीनबाबतचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत पुण्यामध्ये या फॉग कॅनन मशीन्स ज्या आहेत त्या आता दाखल झालेल्या आहेत. त्या नेमकं कसं काम करतात आणि काय काम करतात हे खरं तर पर्यावरण विभागाचे जे प्रमुख आहेत मंगेश दिघे सर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि हा उपक्रम नेमका काय आहे, या मशीन्स कशा काम करतात? राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रम म्हणजे नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम हे भारतभर लॉन्च केलेला केंद्र सरकारने हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये सर्व शहरांना हवा प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सांगितलेल्या आहे. या उपाययोजनांपैकी आपण आता नुकतेच पुणे शहरामध्ये फॉग कॅनन मशीन लॉन्च केलेले आहे. अशा 5 मशीन्स कार्यरत आहेत. आणि फॉग कॅनन मशीन थोडक्यात सांगतो की एका ट्रकच्या चॅसीवर साधारणपणे 6000 लिटरची पाण्याची टाकी बसवलेली असते आणि ह्या टाकीमधील पाणी जे आहे ते पाणी पॉवरफुल पंपच्या माध्यमातून 22 नोझल असलेले असे छोटे 50 मायक्रॉन पाण्याचे कण बाहेर फेकले जातात आणि साधारणपणे 10 kg/सेंटीमीटर इतक्या मोठ्या प्रेशरनी हे कण बाहेर पडतात. हे पाण्याचे कण ज्यावेळेस हवेत येतात त्यावेळेस हवेमधील जे PM10 आणि PM2.5 म्हणजे अतिसूक्ष्म धुळीकण 10 आणि 2.5 मायक्रॉनपर्यंतचे त्याच्यावर मिसळून ते डस्ट सेपरेशनचं असं काम करतात. तर ह्या सगळ्या जे मशीन्स आहे आता पुणे शहरामधील जे मुख्य रस्ते आहेत जसे की सोलापूर रोड, सातारा रोड, नगर रोड, कर्वे रोड, सिंहगड रोड अशा मेन रस्त्यावर हे आपण कार्यरत केले आहेत. सर, या मशीन्स कधीपासून नेमक्या कार्यरत झालेल्या आहेत आणि हा प्रोग्राम किती दिवसांचा असणार आहे की लाईफ लॉंग पर्यंत या मशीन्स आपल्याकडे? ह्या मशीन्स आताच मागील आठवड्यापासून आपण सुरुवात केलेल्या आहे आणि याच्यामध्ये आपण त्या एजन्सीला 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ज्याच्यामध्ये ते ऑपरेशन मेंटेनन्स बघतील आणि त्यानंतर महानगरपालिका किंवा इतर एजन्सीमार्फत हे काम करण्यात येईल. त्यामुळे ह्या मशीनचा वापर नंतरही सुरू राहणार आहे. सर, या मशीन्सचं जर आपण म्हटलं तर या मशीन्स काम करतात कशा हे आपल्याला माहिती आहे, मात्र त्यातून जे काही काम होतं त्याच्यातून हवा प्रदूषण कितपत कमी होऊ शकतं हे कसं आयडेंटिफाय केलं जाऊ शकतं? नाही, याला जे मुख्य रस्त्यावर जे धुळीचे जे कण आहे ते स्थानिक पातळीवरील जे कण आहे ते कमी करण्यास मदत करतात. पूर्ण शहरासाठी नाही, परंतु आपण हॉटस्पॉट थोडक्यात म्हणूयात अशा हॉटस्पॉटवर हे मशीन काम करतात. सर, याचा भविष्यात आपल्या पुणे शहराला किती फायदा होऊ शकतो?
भविष्यात म्हणजे आत्ताच जसं आपण म्हणतोय की रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात चालू आहे, रस्त्यावर कामं चालू असतात, तसेच वाहनांची वर्दळीमुळे रस्त्यांवरचे धुळीकण आहे ते पुन्हा वातावरणामध्ये म्हणजे रिसस्पेंड होतात आणि हे रिसस्पेंडेड डस्ट पार्टिकल सप्रेस करण्यासाठी या मशीनचा वापर होतो. नक्कीच आपण बघतोय की पुण्यामध्ये आता या मशीन्स ज्या आहेत ते पुण्यातल्या मुख्य हॉटस्पॉट असलेल्या रस्त्यांवरती जास्त ट्रॅफिक आणि जास्त ज्या ठिकाणी बांधकाम किंवा डेव्हलपमेंट चालू आहे अशा रस्त्यांवरती या मशीन्स ज्या आहेत त्या आता काम करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. या मशीन्समुळे हवेतील जे डस्ट आहेत ते कुठेतरी कमी व्हायला मदत होईल, जेणेकरून भविष्यात पुणे शहराला जास्तीचं जे हवा प्रदूषण होणार आहे त्याच्यापासून पुणे शहराची आणि पुणेकरांची सुद्धा काळजी घेता येऊ शकते. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.